एकदा अकबर खोल विचारात पडला होता. तो त्रासलेला दिसत होता. तेव्हा एक दरबारी त्याला त्याच्या त्रासाचे कारण विचारले. त्यानंतर अकबरने सांगितले की त्यांचा मुलगा सलीमला अंगठा चोखण्याची गंभीर सवय लागली आहे. जसजसे त्याचे वय वाढत चालले आहे तसतसे या सवयीमुळे आम्ही सर्व नाराज आहोत. पण राजपुत्र हट्टी आहेत आणि कोणाचे ऐकत नाहीत. मग त्या दरबारी अकबरला एका संताबद्दल सांगितले. तो म्हणाला की एक संत आहे. असे म्हणतात की तो एकदा त्याच्याशी बोलला की सर्व ऐकतो आणि त्याच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करतो. त्याचे म्हणणे ऐकून अकबरला आपल्या समस्येचे समाधान संतात दिसले आणि अकबराने त्या संताला दरबारात बोलवण्याचा आदेश दिला. काही वेळाने साधूला दरबारात बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा साधूने त्यांना बोलवण्याचे कारण विचारले. अकबरने त्याला सलीमचा अंगठा चोखण्याच्या सवयीबद्दल सांगितले आणि त्याला काही उपाय करण्यास सांगितले. अकबर आणि सर्व दरबारी संताकडे टकलावून बघू लागले. तो काय उपाय सांगतो. पण संताने काही वेळ विचार केल्यावर सांगितले की आपल्याला आठवड्याभराचा वेळ हवा आहे. आणि असे सांगून सलीमला न भेटता निघून गेला. त्यावेळी महान बिरबल देखील दरबारात उपस्थित होते. आठवडाभरानंतर साधू आले आणि त्यांनी प्रथम सलीमला बोलावून घेतले आणि बराच वेळ त्याच्याशी बोलून अंगठा चोखणे आरोग्यास हानिकारक आहे हे त्याला खेळात शिकवले. त्यामुळे त्याने असे करू नये आणि सलीमला ही बाब समजली. त्याने कधीही न अंगठा चोखण्याची शपथ घेतली. प्रत्येकामध्ये त्याचा अंगठा चोखणे ही वाईट सवय आहे. संतांनी सलीमला ज्या गोष्टी समजावून सांगितल्या त्या सर्व गोष्टी होत्या. त्याला हवे असेल तर तो त्याच दिवशी कोर्टात हे सांगू शकत होता. पण त्याने एका आठवड्याचा अवधी घेतला. ही गोष्ट अकबराच्या आणि दरबाराच्या प्रश्नी पडली नाही आणि त्यांनी हा दरबाराचा अपमान मानला आणि अकबराकडे संताला शिक्षा करण्याची मागणी केली. अकबरानेही दरबारींचे म्हणणे मान्य केले आणि त्यानेही शिक्षा करण्याचे ठरवले. परंतु प्रत्येक निर्णयापूर्वी तो बिरबलचा सल्ला घेत असे. यावेळी त्याने बिरबलाकडे पाहून विचारले की तू आज इतका गप्प का आहेस. या संताला शिक्षा झाली पाहिजे असे वाटत नाही का. मग बिरबल आपल्या शैलीत उभा राहतो. दरबाराच्या मध्यभागी जातो आणि म्हणतो मी जहापणामध्ये पूर्णपणे उलट विचार करत आहे म्हणून मी गप्प आहे. सभेत गदारोळ होतो. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की उलटा अर्थ काय. तेव्हा बिरबल म्हणतो की माझ्या मते हे संत महान आहेत. त्यांच्याकडून शिकून त्यांचे आशीर्वाद गुरु म्हणून घेतले पाहिजेत आणि त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल माफीही मागितली पाहिजे. हे ऐकून सर्वजण संतापले आणि कोर्टात गदारोळ झाला. तेव्हा अकबरने रागाने बिरबलला म्हणतो तू आम्हा सर्वांचा अपमान करतो गर्विष्ठ बिरबल. आपण या संतांची माफी मागावी. तेव्हा बिरबल म्हणतो जहापणा उद्धट अवज्ञा माफ करा. पण माझ्या मते हे न्याय आहेत. अकबर म्हणाला बिरबल तुझा मुद्दा सिद्ध कर. मग बिरबल सांगतो ज्या दिवशी साधू पहिल्यांदा दरबारात आला होता तू त्यांच्याशी राजपुत्राबद्दल बोलत होतास तेव्हा त्याच्या हातात चटणीचा डबा होता. त्यातून तो सतत चोना काढून खात होता आणि त्याच्या हातात एक पेटी होती. नाही, कारण जेव्हा तू त्याला राजकुमाराच्या चुकीच्या सवयीबद्दल सांगत होता तेव्हाच त्याला त्याची वाईट सवय लक्षात आली आणि त्याने स्वतःला सुधारण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ मागितला आणि स्वतःला सुधारून त्याने ज्ञान दिले. आज सलीमला असे लोक फार कमी असतात जे स्वतःच्या उणिवा प्रथम पाहतात आणि त्या सुधारतात. त्यामुळे माझ्या मते ते महान संत आहेत. सर्वांनी मुद्दा समजून सर्व संतांची माफी मागितली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. धन्यवाद.